श्री स्वामी चरित्र सारामृत आरंभिक. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी, सकल विश्वाला सन्मार्ग आणि सद्धर्माचं मार्गदर्शन करण्यासाठी उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे स्वामी असलेले ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे दत्तात्रय म्हणून भूतलावर अवतीर्ण झाले. लोकोद्धारासाठी श्रीपाद वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती या अवतारांनंतर श्री दत्तात्रय श्री स्वामी समर्थ रूपात पुन्हा जगात अवतरले. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असा विश्वास देत श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिशाहीन आयुष्य जगणाऱ्या कोट्यावधी स्त्री पुरुषांना जगण्याचं बळ दिलं. संस्कृती रक्षणाचं महत्त्व सांगितलं. सदाचरणाची शिकवण दिली. अक्कलकोट ग्रामी 22 वर्ष वास्तव्य करून असंख्य अगणित भाविक भक्तांना दुःखमुक्त केलं, स्वयंभू आणि सक्षम केलं. श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या दैवी प्रतिभेनं 150 वर्षांपूर्वी या भूमीवर सुरू केलेलं मानव जातीच्या उद्धाराचं कार्य आजही अखंडपणे चालू आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी 1878 साली समाधी घेतली. त्यानंतर 19 वर्षांनी 1897 मध्ये कैलासवासी विष्णू बळवंत थोरात म्हणजेच विष्णुबुवा यांनी स्वामींच्या दैवी लीला आणि स्वामी चरित्र सांगणारा श्री स्वामी चरित्र सारामृत हा छोटेखानी ग्रंथ लिहिला. 21 अध्यायांचं हे सारामृत आम्ही आज भक्तिभावानं आपल्या समोर सादर करीत आहोत. अध्याय पहिला. श्री स्वामी समर्थांचं अगाध चरित्र आणि अवतारी जीवनकार्य मर्यादित शब्दाकारात बद्ध करणं ही गोष्ट सहज सोपी नाही हे विष्णुबुवांनी ओळखलं होतं. आपण एक शिवधनुष्य उचलत आहोत याची त्यांना जाणीव होती. म्हणून श्री स्वामी चरित्र सारामृताच्या आरंभीच पहिल्या अध्यायात ग्रंथपूर्तीसाठी विष्णुबुवांनी सकल देवदेवता, गुरु, कुलगुरु आणि संत महंतांना आवाहन केले. सकल विश्वाचा जनिता महाविष्णू, 64 कलांचा अधिपती श्री गजानन, शब्द सामर्थ्य देणारी देवता श्री सरस्वती, ब्रह्मा, विष्णू, महेशाच्या एकत्रित अवतारातून साकारलेले श्री दत्तात्रय यांना विष्णुबुवा स्वामी चरित्र सारामृत पूर्ण करण्याची विनंती करीत आहेत. रामायण, महाभारत या प्राचीन महाकाव्यांचे निर्माते महाज्ञानी व्यास वाल्मिकी, कवी कुलगुरू कालिदास, शब्द श्रीमंत श्रीधर आणि वामन पंडित, विठुरायाशी अभंग संवाद साधणारे संत तुकाराम महाराज यांचंही विष्णुबुवा लेखनाच्या आरंभीत स्मरण करतात. आणि ज्यांच्या चरित्र लीला सांगण्याचा विष्णुबुवांनी संकल्प सोडलाय त्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी लीन होऊन विष्णुबुवा आपलं लेखन कार्य सुफळ संपूर्ण करण्याची स्वामींनाच गळ घालतात. ते म्हणतात, करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. विष्णुबुवांच्या नम्र विनंतीनंतर प्रसन्न होऊन स्वामी महाराज बुवांना आशीर्वाद देतात. उणे न पडे ग्रंथात सफल होती मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय. प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादानं विष्णुबुवांचा उत्साह द्विगुणित होतो. पहिल्याच अध्यायात ते श्रोत्यांना विनंती करतात आणि म्हणतात, न पाहता जरी अवगुण ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडो न चरणी आपुल्या करीत असे. आणि त्यानंतर विष्णुबुवा थोरात श्री स्वामी समर्थ कथनाला सुरुवात करतात.